भोंदू बाबा अशोक खरात याचा जेलमध्येच अंत झाला. चौकशी दरम्यान अचानक प्रकृती बिघडली. तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावली गेली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आली. सध्या सोशल मीडियावर अशोक खरात संदर्भात एक बातमी प्रचंड व्हायरल होत आहे. ती म्हणजे खरातचा अंत झाला. ही बातमी ऐकून फसवणूक झालेल्या लोकांमध्ये आपल्याला न्याय मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण खरोखर अचानक असं काय झालं की सखोल चौकशी सुरू असताना खरातची प्रकृती खालावली? अनेक दिवसांपासून अशोक खरातचे नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर नव्या गुन्ह्याअंतर्गत खटला चालवला जात होता, ज्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी आणि त्यानंतर पुन्हा पोलीस कस्टडी मिळाली होती. सामान्य जनतेला वाटत होतं की आता फक्त तारीख पे तारीख सुरू राहणार आणि कायद्याच्या कचाट्यातून हा भोंदू बाबा निसटणार. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. खरातची प्रकृती बिघडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याने माझा अंत जेलमध्येच होणार आहे अशी भविष्यवाणी केल्याची चर्चा झाली होती. मग खरोखरच त्याची ती भविष्यवाणी सत्य ठरली का? त्याने स्वतःहून प्राणांचा त्याग केला की हा केवळ तपासापासून वाचण्याचा एक बनाव आहे? या प्रकरणाचा सविस्तर आणि धक्कादायक रिपोर्ट आता आपण पाहणार आहोत. भोंदू बाबा अशोक खरातच्या बाबतीतली एक बातमी जिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवली. अचानक एक बातमी आली की भोंदू बाबाची प्रकृती खराब झाली. ताबडतोब दवाखान्यात हलवले, ऑक्सिजन जोडण्यात आलाय. पण त्यानंतर जे झालं त्याने ज्या लोकांची फसवणूक केली त्या लोकांना आनंद झाला. नाशिकच्या गुन्हेगारी आणि अंधश्रद्धेच्या इतिहासात अशोक खरात हे नाव गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. दैवी शक्तींचा दावा करून करोडो हातांना गंडा घालणारा हा भोंदू बाबा आज अक्षरशः अंत झाल्याची त्याची बातमी समोर आली. खरं तर याची सुरुवात तेव्हा झाली होती जेव्हा या भोंदू बाबाला अटक केली होती. नाशिकमध्ये अचानक पोलिसांनी जाऊन त्याच्या घरी दरोडा किंवा चोरी असण्याचा बनाव केला आणि ताबडतोब त्याला अटक करून पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. आणि मग त्यानंतर सुरू झाला तो थरार. यामध्ये राजकीय नेत्यांपासून मोठ्या मोठ्या उद्योगपतींपर्यंत नावं समोर येऊ लागली. सत्ताधारी, विरोधक, अनेक नेत्यांची नावे आणि चेहरे समोर येऊ लागली आणि या प्रकरणाची सगळ्या देशामध्ये चर्चा होऊ लागली. पण आत्ता जी बातमी समोर आली आहे त्याने सगळं चित्रच बदललं आहे. मग खरंच भोंदू खरातचा अंत झाला आहे का? दवाखान्यामध्ये नेमकं काय परिस्थिती झाली? लोक काही म्हणत आहेत की त्याचा काटा काढला. हे खरं आहे का? नेमकं काय आहे सत्य? चला जाणून घेऊया. खरं तर अशोक खरातला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. उलट त्याच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. अटकेनंतर त्याच्यावर दररोज एक गुन्हा दाखल होत होता. फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे, बेकायदेशीर व्यवहार करणे अशा अनेक कलमांखाली त्याच्यावर कलमे वाढत होती. कोठडीत असताना तो सुरुवातीला शांत होता, पण जसा जसा तपास अतिशय कडक होऊ लागला तसा तो अस्वस्थ होऊ लागला. पण आज जे झालं आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली, कारण ही बातमी आली आहे त्याचा अंत झाल्याची. मुळात ही बातमी नेमकं काय आहे? अचानक असं काय झाले की तो अस्वस्थ झाला? याला बळ देणारी एक घटना होती 15 दिवसांपूर्वीची. तो बोलला होता की माझा अंत होणार आहे. मग त्याने त्याचं खरंच भविष्य पाहिलं होतं का? आणि ते भविष्य खरंच खरं झालं का? आता हाच मुद्दा समोर येत होता. सुमारे 15-20 दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे. पोलीस कोठडीत असताना आणि न्यायालयाच्या आवारात असताना अशोक खरातने एक खळबळजनक विधान केले होते. त्याने आपल्या समर्थकांशी आणि वकिलांशी संवाद साधताना म्हटले होते की माझा अंत आता जवळ आला आहे. मी या जेलमधून बाहेर जाऊ शकणार नाही. माझा अंत इथेच होणार आहे. त्यावेळी अनेकांना वाटले की हा केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा एक प्रयत्न आहे किंवा कायद्याच्या प्रक्रियेला घाबरवण्यासाठी केलेली एक स्टंटबाजी आहे. पण आज जेव्हा त्याची प्रकृती अचानक बिघडली तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय खरोखरच एका भोंदू बाबाला आपल्या मृत्यूचा आभास झाला होता? त्या दिवशी नेमकं काय घडलं? नाशिकच्या पोलीस मुख्यालयातील SITच्या कार्यालयात वातावरण कमालीचे तणावपूर्ण होते. अशोक खरातची सखोल चौकशी सुरू होती. समोर अधिकाऱ्यांची फौज होती आणि खरातला त्याच्या आर्थिक व्यवहारांबद्दल विचारले जात होते. अचानक दुपारी चौकशी सुरू असताना खरातचा चेहरा पांढरा पडू लागला. त्याला सतत मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. काही मिनिटातच त्याने आपल्या छातीत तीव्र कळा येत असल्याची तक्रार केली.
पोलीस कोठडीत आरोपीची प्रकृती बिघडणे ही अत्यंत गंभीर बाब असते. क्षणाचाही विलंब न लावता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नाशिकमधील एका मोठ्या रुग्णालयातून कार्डियॅक ॲम्ब्युलन्स मागवण्यात आली. बाहेर लोकांची गर्दी जमू लागली होती. खरातला काय झालं, तो वाचणार की नाही, अशा चर्चांना उधाण आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला काही काळ ऑक्सिजनवरही ठेवण्यात आले होते. डॉक्टरांचे पथक त्याच्या नाडीवर आणि हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे ही प्रकृती अशा वेळी बिघडली आहे जेव्हा त्याच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला होता की खरातला न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजार आहेत. त्याला न्यूरोसर्जनकडे नेण्याची मागणी 2 दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांसमोर आता दुहेरी संकट उभे राहिले आहे. जर त्याची प्रकृती खरोखरच खराब असेल तर तपास लांबणीवर पडणार, आणि जर हा बनाव असेल तर त्याला सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. एकीकडे खरात हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असल्याच्या बातम्या येत होत्या, तर दुसरीकडे SITने आपला तपासाचा फास अधिकच आवळला होता. शहरातील एका नामांकित बड्या हॉटेल व्यावसायिकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या व्यावसायिकाचे खरातशी असलेले आर्थिक संबंध अतिशय संशयास्पद होते. तब्बल 6 तास चाललेल्या या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले. जमिनीचे व्यवहार आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल या भोंदूबाबाच्या नावाखाली कशी चालत होती याचे धागेदोरे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. अशोक खरातची पोलीस कोठडी संपत आली आहे. त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पण त्याच्या प्रकृतीची ही अवस्था पाहता न्यायालय त्याला जेलमध्ये पाठवणार की हॉस्पिटलमध्ये याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकांनी या प्रकरणाला कर्माचे फळ म्हणायला सुरुवात केली आहे. ज्याने हजारो लोकांना अंधश्रद्धेच्या नावाखाली लुटले, आज तो स्वतःच्या जीवनासाठी संघर्ष करत आहे. आता पाहूया खरी परिस्थिती. अशोक खरातचा अंत झाला अशा प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर वणव्यासारख्या पसरत असल्या तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. खरातचा मृत्यू झालेला नाही, तो सध्या जिवंत असून त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तपासादरम्यान त्याची प्रकृती खालावली होती आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. ही बाब सत्य आहे. मात्र त्याच घटनेचा आधार घेऊन काही समाजकंटकांनी आणि सोशल मीडिया पेजेसनी खरातचा अंत झाला अशा आशयाची चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल केली. अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणात लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याने अफवा लवकर पसरतात. मात्र नागरिकांनी अशा कोणत्याही पुष्टी न झालेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. अशोक खरात सध्या पोलीस आणि न्यायालयीन देखरेखीखाली असून त्याच्यावर असलेल्या विविध गुन्ह्यांची चौकशी SIT अत्यंत बारकाईने करत आहे. कायद्याची प्रक्रिया ही संथ असली तरी ती पुरावांवर आधारित असते. तारीख पे तारीख मिळत असली तरी तपास यंत्रणा भक्कम पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहेत. खरातने स्वतःच्या मृत्यूची केलेली भविष्यवाणी किंवा त्याची खालावलेली प्रकृती हा तपासापासून वाचण्याचा एक भाग असू शकतो असाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे तो जिवंत असून त्याला त्याच्या कर्माची शिक्षा कायदेशीर मार्गानेच मिळेल हीच अपेक्षा फसवणूक झालेल्या सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. तर मित्रांनो, ही होती आत्तापर्यंतची संपूर्ण परिस्थिती. पण या प्रकरणाकडे पाहताना काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात, ज्यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सोशल मीडियावर ज्या बातम्या फिरत आहेत की अशोक खरातचा अंत झाला, त्यामागचं नेमकं सत्य काय असू शकतं? पहा, एक शक्यता अशी आहे की जेव्हा तपास यंत्रणाचा फास आवळला जातो तेव्हा अनेकदा आरोपी आजारपणाचं कारण पुढे करतात. हे आपण याआधीही अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये पाहिलं आहे. खरातने 15 दिवसांपूर्वी स्वतःच्या मृत्यूची जी भविष्यवाणी केली होती तो खरोखरच एखादा आभास होता की कायदेशीर कारवाईतून वाचण्यासाठी रचलेला एक प्लॅन? कारण विचार करा, जेव्हा कोट्यावधींच्या फसवणुकीचे धागेदोरे राजकीय नेत्यापर्यंत आणि मोठ्या उद्योगपतींपर्यंत पोहोचायला लागतात तेव्हा प्रकरण दाबलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग खरातची प्रकृती खरंच बिघडली आहे की त्याला कोणाचं अभय मिळतंय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला विचारू इच्छिते, तुम्हाला काय वाटतं? ही खरोखरच नियतीची खेळी आहे, कर्माचं फळ आहे की तपासाची दिशा भरकवण्यासाठीचा केलेला हा एक बनाव आहे? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट या प्रकरणातील जनक्षोभ आणि लोकांची विचार करण्याची पद्धत समोर आणते.
आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, सध्या ज्या काही अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत त्या केवळ एक शक्यता म्हणून पहा. जोपर्यंत अधिकृत वैद्यकीय अहवाल किंवा न्यायालयाचा निकाल समोर येत नाही तोपर्यंत कोणत्याही टोकाच्या निर्णयावर पोहोचू नका. आमचा उद्देश केवळ तुमच्यासमोर सर्व बाजू मांडणं आहे, कोणाची बदनामी न करता किंवा अफवा पसरवणं नाही. ज्या लोकांचे कष्टांचे पैसे या भोंदूगिरीमध्ये अडकले आहेत त्यांना न्याय मिळेल का, की पुन्हा एकदा तारखांचा खेळ सुरू होईल? तुम्हाला काय वाटतं, खरातला कडक शिक्षा व्हायला हवी की हे प्रकरण असंच थंड पडेल? मित्रांनो, तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. कमेंट्समध्ये नक्की लिहा, न्याय हवा किंवा तुम्हाला जे वाटतं ते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर लोकही जागरूक होतील आणि अशाच भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकणार नाहीत. अशा ताज्या अपडेट्ससाठी आणि या प्रकरणाच्या पुढील वळणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सत्य काय आहे ते. धन्यवाद.